तर हाय गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आत्ता सकाळचे ऑलमोस्ट 8:30 वाजलेत आणि मी आले स्वामींच्या मंदिरात म्हणजे कोल्हापुरात. तर तुम्ही जसं कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, माझ्या जीजूंनी दिलेली मला पार्टी प्री बड्डेची सह्याद्री हॉटेलला. आणि आज बड्डे निमित्त मला अभिषेक घालायचा होता म्हणून म्हणलं चला जाऊया. कुठे? स्वामी समर्थ मंदिर आहे. हां, स्वामी समर्थ, ते मी बोलते ना, स्वामी समर्थ मंदिरात. ते पण जीजूस घेऊन आले. हां, ते पण आमचे जीजूस घेऊन आले. हे दूध विसरली होती, दूध पण मी दुकानात घेऊन आलो. फुलं विसरली होती, फुलं पण माझ्या ओळखीनं मिळवलं. नाही, ते ताई आणती. म्हणजे सगळं काही विसरलेलं आहे. ठीक आहे, सकाळचं आहे. आणि मी 2 वर्षापूर्वी आलेली. माझं असं स्वामींवर किंवा असं मी गुरुवार वगैरे कुठले वार पकडायची नाही. तर जिजूंनीच मला एकदा आणलेलं. तर तोपासून मी गुरुवार म्हणजे नॉनव्हेज तर खातच नाही. आणि मला म्हणजे आहे भक्ती स्वामींवर. तर म्हणलं आज जाऊया आणि बड्डेच्या निमित्तानं छान दर्शन पण झालं माझं. काल पार्टी, आज देव. आज देव. तर इथे असं जीजू आणि जे मंदिरातले दादा आहेत त्यांच्याशी मस्ती चाललेली. तर गाईज मी आली आहे सकाळी आता स्वामींच्या मंदिरात, कारण माझा बड्डे आहे 2 दिवसांनी. पण मी अभिषेक घालणार आहे बड्डे निमित्त, तर म्हणून मी आलेली आहे. ती आहे स्वामींची मूर्ती. तर एवढ्या वर्षात मी पहिल्यांदाच अभिषेक घातलेला आणि मला खूप प्रसन्न वाटलं, कारण हे गुरुजी एकदम शांत आणि सगळे एक्सप्लेन करून असा अभिषेक करून घेत होते माझ्याकडून. तर मी अभिषेक करून आता सध्या आलेली आहे घरी. जसं मी तुम्हाला काल बोलले, श्लोकने घेतलेली आहे सुट्टी आणि आम्ही आता ब्रेड बटर खातोय जरासं. तर दीदी बोललेलीच मला अभिषेक घाल, आता गेलीस कोल्हापूरला. तर तुम्ही जर कोल्हापुरात असाल आणि प्रज्ञापुरी, एम आय राईट? प्रज्ञा ही रुईकर कॉलनीमध्ये प्रज्ञापुरी नावाची गल्ली आहे, तर त्याच्यात स्वामींचं मंदिर आहे. तर तुम्ही तिथे नक्की जावा. आणि जर तुम्हाला असं अभिषेक वगैरे घालायचं असेल तर घाला, खूप छान वाटतं. तर आम्ही आता दिवसभरात काय काय मजा करतो ते तुम्हाला दाखवतो. खूप मजा करणार आहे, कारण की आम्ही होम अलोन करत आहे. अख्ख्या घरात आम्ही दोघंच आहे. एकटे नाही, दोघे. अरे हा, म्हणजे तेच ते. आणि हा मला म्हणत होता, मी त्याला म्हणत होती की ब्रेड आणि मेयो लावून असं खाऊया आपण. तर म्हणे आम्ही मेयोनीज खात नाही असं म्हणतोय हा. आणि काल आम्ही ज्या हॉटेलला गेलो ऑलमोस्ट 3-4 वाटे ह्यांनीच खाल्ले असतील. आणि वेटरला म्हणतो अरे एक काय आणतोय, 4 आणून ठेव की. आणि काय एवढंच नाही. आणि म्हणतोय की मेयोनीज खात नाही. क्या बोलले का गाईज? मी काय दररोज कन्सिस्टन्सीनं खात नाही. मी एकदाच भरपूर कोणच नाही, मी पण नाही खात रोज कोणच खात नाही. सँडविच आम्ही जेव्हा पण करतो तेव्हा तू रोज नाही खात खरं, तू महिनाभराचा एकदाच खातो, सुट्टी नाही द्यायची. तर गाईज आमचा नाश्ता पाणी करून तर झालेला आहे आणि आम्ही जरा फनी रील्स बनवतोय. तर दोघांनी असं मस्त जॅकेट घातलेलं आहे. आणि तुम्हाला आमची रील बघायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम चॅनलला नक्की विजिट करा. इंस्टाग्राम आणि यूट्यूब पण. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अशी आमची मस्ती चाललेली आहे. आम्ही आत्ता आलोय. मी आईस्क्रीम नाही काय खायला आलोय, आपण वॉफल खायला आलोय, बेल्जियन वॉफल. तर तुम्हाला दाखवतो कसा होतो एक्सपिरियन्स. तुम्हाला माहीतच असेल कसं असते बेल्जियन वॉफल, तुम्ही खाल्लाच असेल. खरं आता कोल्हापूरचं कसं आहे ते बघूया आता पुढे. ब्लॉग करत आहे. मला मगाशी सांगितलं आम्ही आलो आहे वॉफल खायला.
तर Belgium आता मी waffles 2 ऑर्डर दिल्या आहेत. ट्रिपल काय दिले? ट्रिपल चॉकलेट चॉको मेल्ट अँड बेल्जियम डार्क. हां बेल्जियम डार्क. मग ते आता रेडी होत आहे. आता असं बसलोय वेटिंग करत आणि टाइमपास म्हणून तुम्हाला मी पकवायला व्लॉग करत आहे. तर ते बघा आणि शेअर करा, लाईक करा. अजून पुढं येईल. अजून काय माहिती देणार आहे? नाही ना? सध्या काय माहिती देऊ शकत नाही, मला झोप आल्या. हां आज आम्ही पॅटीस बनवणार. बीटरूट पॅटीस. तू युट्यूबला टाकलेलीस ते मोरेडीत बनवलेलीस? मग ते तिनं गावाकडे पण बनवलेली, ते तर इथं पण बनवणार आहे. म्हणून काल बीटरूट आणलं. मग आता बघूया कसं होतंय. बाय गाईज. तुम्हाला जसं की मी म्हटलेलं, आपण ते काय करणार आहे, आपण बीटरूट बटाटा पॅटीस, बीटरूट प्लस बटाटा पॅटीस. मग त्याच्यासाठी जे बॅटर करायला लागतं, म्हणजे ते असं करून करायचं असतं. मग ते करायला आपली शेफ इकडे बघा जरा, शेफनं हे सगळं तयार केले. मग ते करायचं आणि तेलात भाजायचं. भाजायचं का तळायचं का? एअर फ्रायर पण आहे. काय एअर फ्रायर पण आहे? होय बघ किती तर. मग आपण एक काम एअर फ्राय करूया, ट्राय करूया. नाही, शॅलो फ्राय करायचं त्यात. चालतंय. तर मग बघा कसं खायला, आणि तुम्ही पण ट्राय करा. रेसिपी तुम्हाला मी पिन कॉमेंटमध्ये टाकतो. बाय. तर काही जसं मी बोलले, कोल्हापुरात फेमस आहे तांबडा आणि पांढरा रस्सा, आणि हा मला खूप आवडतो. तर दुसऱ्या दिवशी मी तो पण खाल्ला, आणि त्याच रात्री मी मुंबईला आले. तर हा व्लॉगमध्ये एवढंच. तर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्कीच जावा. मी भेटते तर तुम्हाला मुंबईमध्ये. तोपर्यंत टेक केअर ऑल. बाय.